गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सॅटरडे शनिवार. तर उद्या आहे आमच्याकडे सत्यनारायणची पूजा. तर आम्ही उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, तर आज आम्ही तयारी करणार आहे सत्यनारायणाची. आसमी पण करू लागणार आहे, हो ना आसमी? अशी मुलगी कोणाकडे जी आईला अजिबात मदतीला येत नाही, फक्त आईच तिच्या मदतीला येते दरवेळेस. कोणाकडे मला सांगा बरं, कमेंट करून सांगा. गाईज, मी आसमीला दिलंय सरप्राईज. तिला सांगितलं होतं ट्युशनला जायचंय, पण तिला मामा घेऊन चाललाय मुंबईला. आसमी, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. हो, सांगितलं मी तिला. तिची बॅग ठेवली ना त्याच्यामध्ये. काय बोलू, तिला शब्दच फुटत नव्हता तोंडातून. काय फुलं घेतले का? फुल दिलं ना तुला, पाहिजे का? ठेवलंय का आतमध्ये? चिल्ली खेळायची. माझी मम्मा पण चाललेली आहे 4 दिवस माझ्या दादाकडे, आणि आसमीला घेऊन चाललेली आहे, कारण तिला काय आसमीशिवाय करमत नाही. मग आसमी पण चालली. आसमी खुश? 4 दिवस सुट्टी आसमीच्या शाळेला. ये, पण अभ्यास करायचा बरं का पूर्ण. शीतल मामी घेणार आहे अभ्यास. आम्ही चाललोय आता गणपती बघायला. तिकडून येते माझी मैत्रिणी स्वीटी, येते तिकडून आणि मी इकडून जाते. तिकडे काय काय होतं, कसं कसं पोरं खेळतात, सगळं तुम्हाला दाखवते. बघा, कुठे चाललो आपण? जय बाप्पा. आम्ही चाललो गणपती बघायला. मामा नव्हता, दाखवते तुम्हाला. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत गणपतीच्या इथे राणेनगरला. स्वीटी पण भेटलेली आहे मला. स्वीटी हाय करो, हाय. हा, तर स्वीटी पण आलेली आहे. तुम्हाला आता दाखवते पुढे मध्ये काय काय केलेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. हा, ए अन्वय, पाळू नको ना. हा, तेव्हा किती उड्या मारतोय. मिस्टर सागर देशमुखांचा गणपती आहे. मी तुम्हाला दाखवते. हात पकड. फंस गया. किधर भी चल. बघा किती छान छान गोष्टी लागलेल्या आहेत तिथे, खायच्या, खेळायच्या मुलांसाठी.
धर्माय स्वाहा. ओम शांती शांती. त्याच वेळी पृथ्वीच्या रक्षणासाठी देवमाता आदिती आणि कश्यप मुनी यांच्या पोटी पुत्र रूपात श्री विष्णूंनी जन्म घेतला. तोच हा वामन अवतार. ओम अग्नेय स्वाहा. यमाय स्वाहा. यमधर्माय स्वाहा. ओम शांती शांती शांती. हे भटो, स्वागत असो. राजा, तुझे कल्याण असो. मी याचक म्हणून तुझ्या दारी आलो आहे. हे विरोचन सुत बळीराम, हा बटू नव्हे, हे तर आहेत साक्षात श्री विष्णू. त्यांनी कश्यप ऋषींच्या पोटी जन्म घेतलाय. वा वा वा. साक्षात भगवान विष्णूंनी जन्म घेतलाय. जय हो प्रभू, जय हो. लक्षात घे, केवळ तुझे निर्दालन करण्यासाठीच ते दान मागतील. तुझा विनाश हाच त्यांचा. पादाक्रांत केली तर दुसऱ्या पावलात सर्व आकाश पादाक्रांत केले. हे बळीरामा, आता तिसरं पाऊल मी कुठे ठेवू? हे देवाधिदेवा, तुम्ही सर्वांचे पालन करता. आज मी खूप भाग्यवान आहे. अनेक तप करून जे साध्य होत नाही ते श्रीहरी दर्शन मला झालं आहे. आता तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. भगवान विष्णूंनी आपलं तिसरं पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात गाडून टाकलं. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करून सर्व चराचराचं आणि देवदेवतांचं कल्याण केलं. तर गाईज, मी घरी आली आहे. सगळ्यांचे जेवणं झाले आहेत. आता आरती झाली आहे देवबाप्पाची. तर आता मी झोपते. आता उद्या आहे आमच्याकडे सत्यनारायण. त्याचा ब्लॉग पण तुम्हाला परवा बघायलाच मिळेल. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला. छोटासाच टाकला आहे, मी जास्त टाकत नाही कारण तुम्हालाही कंटाळा येतो बघायचा. कारण रोज रोज तेच काय दाखवायचं. जेव्हा कुठे जाते तेव्हा मग काही दाखवत असते मी तुम्हाला.
कधी कधी करते जेव्हा काही स्पेशल करणार असेल. आता उद्या मी करणार आहे सत्यनारायणाची पूजा, तर त्याचा मी शिरा करणार आहे नैवेद्याचा, तर तो सुद्धा दाखवेन मी कसा करते. काही पद्धत वेगळी नाही आहे माझी, आहे ती सेमच आहे, पण तरी पण दाखवते माझी पद्धत. मी जस्ट दाखवील फक्त जसं करते ते सगळं. ओके, चलो गाईज, स्टे ट्यून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट.